पिंपरी चिंचवड विद्यापीठानं टाइम्स रँकिंग सर्वे 2026 मध्ये उद्योन्मुख अभियांत्रिकी विद्यापीठ आणि संस्थांमध्ये भारतात 7वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादित केले। हे यश विद्यापीठाच्या उद्योगाभिमुख शिक्षण, संशोधन तसंच नव उपक्रम, आधुनिक तंत्रज्ञान आधारित शिक्षण पद्धती आणि विद्यार्थी केंद्रित विकासाच्या बांधिलकीचं प्रतीक आहे। पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी परिवाराकरता हा अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण आहे। ठाण्यातील 2800 कोटींचं DDR प्रकरण आणि या प्रकरणात ठाणे महानगरपालिका मॅनेज असल्याचा जितेंद्र आव्हाड यांनी आरोप केलाय। वन खात्याची भूमिका संशयास्पद आहे असं आव्हाड म्हणतात। वन खात्याला कोर्टात जाण्याची परवानगी सरकारनं दिलीच नाही असा आरोप आव्हाड यांनी केलाय। आव्हाड यांच्याशी दूरध्वनीवरून आम्ही संवाद साधला, ऐकूया आपण। ते जे पार्क रिझर्वेशन 193 एकर वरती पार्क, हे मुंबईत कुठे 193 एकर वर पार्क म्हणजे ठाण्यामध्ये कुठे आले? आता जे पार्क रिझर्वेशन पण डोंगरावर, जिथे पूर्वी एकेकाळी क्वारी चालवत होती, आतापर्यंत तिथे जमीन कसली जाते, तिथे कसं आलं पार्क रिझर्वेशन? मूळ मालकाने 30 एकर जमीन मागितली होती, 193 एकर जमीन कोणी मागितलेली? आणि हे काय झालंय? हे कुठलं की मालकाने आणि म्युन्सिपालिटीने कॉम्प्रोमाइज केलं आणि मग ठीक आहे मग देऊन टाकलं? म्हणजे मला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरती मला दुःख व्यक्त करायचं आणि असं कसं झालंय? पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना म्हणजे ठाण्यामध्ये घोटाळ्यांची मालिका सुरू आहे। वन खात्याने जायला पाहिजे होता, महापालिका गेली आणि कॉम्प्रोमाइज करून परत आली। म्हणजे महापालिकेवरती कोणाचा दबाव आला? कमिशनर एवढा मोठा निर्णय कसा घेऊ शकतो? 2800 कोटी रुपयाचा DDR देण्याचा निर्णय कमिशनर नाही घेऊ शकत। कमिशनरवर कोणाचा तरी दबाव असणार। चांगलं आपण दोघं मिळून लढाई लढू। वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। आता मात्र सवाल उपस्थित होतोय ठाण्यातल्या वनजमीन हस्तांतर प्रकरणावर वनमंत्री गणेश नाईक गप्प का? हा मुद्दा आता उपस्थित झालेला आहे। कारण या सगळ्या संदर्भात त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा आपण प्रयत्न केला, त्यावेळी 4 ते 5 दिवसात या सगळ्याविषयी माहिती घेऊन भाष्य करेन अशी भूमिका गणेश नाईक यांनी घेतलेली आहे। इतकं मोठं हे सगळं प्रकरण आहे, गेले अनेक दिवस यावर चर्चा होतीये। लोकशाही मराठीनं ही बातमी लावून धरलेली आहे, तरी देखील वनमंत्री असून या सगळ्या संदर्भात गणेश नाईक यांना 4 ते 5 दिवस उत्तर देण्याकरता वेळ का लागतोय हा मुद्दा उपस्थित होतोय। नेमकं काय घडलंय पाहूया। ठाण्यातील जी 50 वर्ष जुनी वनजमीन आपली आहे त्यावर आता TDS 2800 कोटीचा TDS एका खासगी कंपनीला मिळणार आहे। वन खात्याची नेमकी यामध्ये भूमिका काय? मी सदर याबाबत एक 4-5 दिवसात भाष्य करेन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।